आता आपण इतिहासाच्या पुढील विभागात आहोत. 7व्या विभागात वैदिक संस्कृती मधील शासन व्यवस्था. चला तर आता आपण बघितलं की कशा रीतीने हा वेद वाढवण्याचा प्रवास चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्व माहिती घेत 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 पुढे चाललो आणि आता आपण आलोय शासन व्यवस्था. आता आपण येथे आलोय शासन व्यवस्था या विभागामध्ये. चला तर आता थोडीशी शासनाची आपण माहिती करून घेऊ. कशा रीतीने ते त्यांचे शासन व्यवस्थेमध्ये म्हणजे समाजात जो मनुष्य राहतात तर त्यांना काही नियम असतात, काही नियमावली असते, तर त्यांना ते कसं त्याच्यानुसार ते आपलं जीवन जगतायत, तर त्याच्यासाठी त्यांना सगळी सुखसुविधा व्यवस्थित मिळावी किंवा कोणतीही अडचण कोणतीही समस्या आली की ती कशा रीतीने निवारण केली जावी, या सगळ्या कारणासाठी तिथले जे प्रमुख असत, आता वेद वाङ्मयामध्ये मुख्य म्हणजे राजाच असत, तर ते कशा रीतीने त्यांची शासन व्यवस्था करत त्याचा आपण एक आढावा घेऊया. चला तर वेद काळामध्ये प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असायचा. लक्षात आलं तुमच्या? प्रत्येक वसाहतीचा प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असायचा. त्याला ग्रामिणी असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? ग्रामिणी. लक्षात आलं? ग्राम म्हणजे काय? तर खेड आणि खेड्यातली वसाहत. तर त्याचा जो प्रमुख असायचा त्याला ग्रामणी म्हणतात. म्हणजे तिथे काही भांडण तंटा, काही अडचण, काही समस्या आली तर त्याला पहिल्यांदा जाऊन सांगायचं, काही आपसातले मतभेद वैर वगैरे. आता पुढे आता अनेक ग्राम वसाहतींचा समूह म्हणजे विश. बरोबर आहे. आता एकच खेड नसतं, म्हणजे एकच ग्राम नसतं, तर पुष्कळ छोटी 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 खेडी असतात, ग्रामीण विभाग असतो. तर त्या सगळ्यांना मिळून तिथले जेवढे पण आले ग्रामिणी ग्राम वसाहत त्यांचा समूह म्हणजे विश. आणि त्यांच्या प्रमुखाला विश्वपती असे म्हणतात. विश्वपती असे म्हणतात. काय म्हणतात? परत एकदा ऐका, विश्वपती असं म्हणतात. आलं लक्षात? ग्रामवसाहतीचा समूह आणि त्याचा प्रमुख म्हणजे विश्वपती. आलं लक्षात? आता पुढे अनेक विश मिळून जन तयार होत असे. जन म्हणजे लोक, जनता. तर ते असे अनेक विश मिळून ग्रामवसाहतीचा समूह पुष्कळ सारे असे एक मिळून त्यांचा काय होत असे? जन तयार होत असे. आता पुढे आता हे जन विशिष्ट प्रदेशात स्थिरावे, म्हणजे एका विशिष्ट प्रदेशात हे स्थिरावले की त्याला जनपद म्हटलं गेलेलं आहे. आणि अर्थातच त्याच्या प्रमुखाला नृप किंवा राजा असं म्हटलं जाईल. परत एकदा लक्षात घ्या, हे जन म्हणजे सगळी लोक, पूर्ण खेडेगाव, पूर्ण ग्राम वसाहत एका जागी एका ठिकाणी वसावली, स्थिरावली, व्यवस्थित तिथे त्यांना मुबलक पाणी आहे, प्रत्येक निसर्गातून मिळणारी सुखसोयीची गोष्ट आहे, की मग ते जनलोक म्हणजे तो समाज तिथे तयार होतो त्यांचा, त्या सगळ्या लोकांचा मिळून. आणि मग काय होतं, तिथं ते स्थिरावले की त्यांचा प्रमुख आला. आणि आता हे आहे वेद काळातील जीवन, म्हणजे अर्थातच तिथे प्रमुख असायचा राजा आणि राजाला नृप असं पण म्हणतात. आता या राजाची कर्तव्य कोणती आहेत? तर सगळ्यात प्रथम म्हणजे प्रजेचं रक्षण करायचं. त्याच्यानंतर राज्यकारभार अतिशय उत्तमरित्या करायचा. उत्तमरित्या करण्यासाठी त्याला पण काही शासन आणि नियम करावेच लागणार. ते आपण आता पुढे बघणारच आहोत अभ्यासक्रमात आपल्या. अशा रीतीने त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट नीट करण्यासाठी, अर्थात रस्त्याची सुविधा, प्रत्येक घराची सुविधा किंवा आरोग्याच्या दृष्टीने काही त्यांनी काही प्रकल्प केले तर त्याच्यासाठी
तर तो निधी तो कसा जमा करायचा, तर तो कर गोळा करायचा. कर गोळा करणे हे पण म्हणजे हे या राज्याच्या कर्तव्यामध्येच येतं. कर पण गोळा करणारा एक विशिष्ट व्यक्ती असायचा. तो संपूर्णपणे कर गोळा करून तो एकत्र साठवला की त्याच्या पद्धतीने राज्यामध्ये सुखसोयी केल्या जायच्या. ही सगळी राजाची आपल्या कर्तव्य होती वेदकाळातल्या. इथपर्यंत लक्षात आलं. आता पुढच्या अभ्यासात आपण बघणार आहोत की राज्याचा कारभार हा उत्तमरित्या करण्यासाठी राजा हा अधिकारी नेमत असत. अर्थात राजा त्याला आज्ञा देणार आणि तो उत्तमरित्या कारभार कसा करण्यासाठी त्याच्या हाताखाली कोणीतरी हवेच अधिकारी त्याप्रमाणे. तर आता त्याच्याप्रमाणे सेनापती आणि पुरोहित हे विशेष महत्वाचे अधिकारी असतात. आता आपण बघितलं तर सेनापती म्हणजे पूर्णपणे राज्याचा जितकी पण सेना आहे, सैन्य दुसऱ्या देशाशी लढायला जाण्यासाठी आपलं जे सैन्य असतं त्यांची पूर्णपणे सुसंबद्ध मांडणी किंवा त्यांचे संपूर्णपणे त्यांचं शिक्षण हे तो सेनापती करायचा. किंवा संपूर्ण राज्याच्या दृष्टीने सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याने तो काय काय करत आहेत, काय काय सुरक्षा व्यवस्था केली आहे, कसा काय कडेकोट बंदोबस्त केलेला आहे, ते सगळं सेनापती बघणार. म्हणजे तो राज्याचा अतिशय मुख्य माणूस आणि मुख्य अधिकारी. आणि पुरोहित हे विशेषतः की कोणती गोष्ट कोणत्या वेळी उपलब्ध व्हावी ह्याच्यासाठी वेळोवेळी राजाला सांगणं, त्याच्या कानावर गोष्टी घालणं हे पुरोहिताचं काम. तर आता पुढे बघूया आपण की आत्ताच आपण बघितलं की कर गोळा करणे. तर कर गोळा करण्यासाठी जो मनुष्य वापरला जाईल, जो कोणी मनुष्य अधिकारी नेमलेला आहे त्याला भागदूक असे म्हणतात. हे वैदिक काळातलं त्यांचं नाव आहे. बरोबर आहे, लक्षात आलं. वैदिक काळातलं त्यांचं नाव आहे भागदूक, कर वसूल करणाऱ्याला. बरोबर आहे. तो योग्य प्रमाणे आपला कर निधी जमा करून त्याला तेवढंच काम आहे की कर गोळा करायचा आणि व्यवस्थित आपल्या राजाच्या खजिन्यामध्ये तो जाऊन व्यवस्थित सामील करायचा. आलं लक्षात. आता पुढे आता राजाला मार्गदर्शन करण्यासाठी काही सभा, समिती, वित्त, जन अशा 4 संस्था होत्या. अर्थात राजा म्हणजे स्वतःच निर्णय हा घेऊ शकतो, परंतु काही ठिकाणी असं आहे की तो पण शेवटी मनुष्य आहे आणि त्याला पण काही समस्या असतात. तर तो त्या कशा पद्धतीने निवारण करायचं, तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी काही संस्था नेमल्या होत्या की तिथली लोक त्याला सल्ला द्यायचे, मार्गदर्शन करायचे, योग्यपणे त्याला ती गोष्ट समजावून द्यायची की ते राजाला पटवून मग ते राजा त्याच्यावरती निर्णय घ्यायचा जो प्रजेच्या हितासाठी केला जात असे, प्रजेच्या कल्याणासाठीच तो केला जात असे. बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये राजाच्या ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत. ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे जे मुख्य आहेत त्याच्या राज्यातल्या सगळ्या सभेमध्ये येणाऱ्या, जसे की उदाहरणार्थ आपला सेनापती आहे, पुरोहित आहेत, कर गोळा करणारे भागदूक आहेत, सगळेजण म्हणजे मुख्य अधिकारी त्याच्यामध्ये यायचे आणि त्या मंडळात सभा म्हणायचे. आणि लोकांची पण एक सर्वसाधारण बैठक व्हायची. बघा, फक्त ज्येष्ठ लोकांच्याच मदतीची सभा नाही, तर प्रजेमधली काही लोक आहेत ते निवडले गेलेले होते आणि ते सुद्धा येऊन राजाबरोबर सभा घ्यायचे आणि त्या बैठकीस समिती म्हणतात. म्हणजे ते सर्वसामान्य लोक आहेत की त्यांच्या काही अडीअडचणी आहेत, त्यांच्या आयुष्यात काही खाजगी समस्या आहेत, तर ते त्यांच्यावरती त्यांच्या वतीने बोलणारी पण काही माणसं असायची, त्यांच्यातून ती नेमलेली होती. ती लोक राजाबरोबर येऊन त्या गोष्टीविषयी चर्चा करत की अडचण कसं काढून टाकायची, त्याच्यासाठी त्याला समिती म्हणतात. आलं लक्षात व्यवस्थित. छान. चला आता पुढे जाऊ. आता ह्याच्यामध्ये थोडासा आपण आतापर्यंत आपण काय काय बघितलं, शासन व्यवस्था आपण अगदी बरोबर बघितली, राजाची कर्तव्य बघितली, अधिकारी बघितले. आता आपले सर्वसाधारण लोकांमधले सुद्धा अधिकारी ते पण येऊन कसे चर्चा करायचे ते पण आपण व्यवस्थित बघितलं.
सविस्तर अशी त्यांची पण आपण माहिती घेतली. आता पुढे आहे शासन व्यवस्थेत थोडस वेगळं, की काय काय त्याच्यामध्ये एकमेकांना ते कसे ओळखू लागले किंवा कोणते कोणते वाड्मय निर्माण झाले ह्याच्याबद्दल पण आपण एक सर्वसाधारण चर्चा करूया. तर आता ह्या विचार प्रवाहामध्ये वैदिक, स्मृती व पुराण नावाचे वाड्मय निर्माण झाले. त्याच्यामध्ये नक्कीच आपल्या लोकांच्या कल्याणार्थ आणि लोकांच्या भल्यासाठी जे काही नियम, काही चांगले विचार त्याच्यामध्ये मांडले गेलेले आहेत. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू धर्म म्हणून ओळखला गेला. बरोबर आहे, आपल्याला लक्षात आलं. हिंदू धर्मामध्ये त्यांनी कसं केलेलं आहे, वैदिक काळामध्ये त्यांनी निसर्ग शक्तींना आपला देवता मानलं. बरोबर, निसर्ग शक्ती जसं पाऊस, वारा, पाणी, हवा ह्याला त्यांनी भजायला सुरुवात केली, यज्ञ करायला सुरुवात केली आणि त्यांच्याबद्दल मग लिहिलं गेलं वेदामध्ये, स्मृतीमध्ये, पुराणामध्ये. आणि थोडीशी स्थानिक लोकधारणा म्हणजे सगळ्या लोकांचे जे एकमेकांबद्दलचे जे विचार असतात किंवा ऋतुमान बघून आपलं सृष्टीचक्र, निसर्ग चक्र बघून त्यांची जी विचारधारणा असते ते त्यांनी मांडून ह्या सगळ्यामधून हिंदू धर्माचा जन्म झाला. कारण तो धार्मिक प्रवाह ह्यांच्यामधून वाहत 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 पुढे गेला आणि त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर हिंदू धर्मात झालं. आलं लक्षात? आता पुढे, आता प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्ण व्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात आले. ते आपण आता पुढे अभ्यासात आपल्या येणारच आहेत, त्याचा आपण अभ्यास करणारच आहोत. म्हणजे आता आपल्याला इथपर्यंत कळाले की यज्ञविधी कसे करायचे, वर्णव्यवस्थेमध्ये अजून काय काय बदल झाले. बरोबर आहे. आणि वैदिक प्रवाहामध्ये त्याचं रूपांतर आता धार्मिक प्रवाहामध्ये, म्हणजे आता त्यांना त्याचं रूपांतर होऊन ते अस्तित्वात आलेलं आहे. आलं लक्षात इथे? चला तर पुढे जाऊया. आता आपला नेहमीचा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम. ग्राम वसाहतीच्या प्रमुखाला काय म्हणतात? विश म्हणजे काय? राजाची कर्तव्ये कोणती? जन कसे तयार होत? बघा हा व्यवस्थित हा प्रश्न. भागदूग म्हणजे काय? सभा म्हणजे काय? आणि वैदिक विचार प्रवाहात कोणती वाड्मये ही निर्माण झाली? चला तर आता आपण आपल्या पुढच्या धड्याकडे लवकरात लवकर वळतोय. चला तर